उपवास आहे आणि आपण साबुदाणे भिजायला विसरलेलो आहेत, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कारण की अशी ही क्रिस्पी भजी तुम्ही जर बनवून खाल्ली तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि प्रत्येक उपवासाला अशीच भजी बनवून नक्कीच खाणार। आणि हो, यासोबत ही मस्त उपवासाची चटणी कशी बनवायची आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। हे साबुदाणे मी हलकेसे भाजून घेतलेले आहेत। भाजल्यामुळे साबुदाणे पचायला हलके होतात त्यासाठी। तर आता आपण हे साबुदाणे एका मिक्सरमध्ये टाकून घेते आणि याची बारीक पावडर बनवून घेते। तर काही मिनिटातच ही बघा बारीक पावडर बनून तयार झालेली आहे। तर आता ह्या पावडरला एका बाउलमध्ये काढून घेते। आता त्याच वाटीने मी भगर घेतलेली आहे 1 वाटी। ही भगर स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे। आता ही सुद्धा मिक्सर जारमध्ये टाकून हिची सुद्धा बारीक पावडर बनवून घेते। इथं बघू शकतात भगरची बारीक पावडर ही बनवून तयार झालेली आहे। आणि आता आपण साबुदाण्याचं पीठ टाकलेलं होतं त्यामध्येच हे भगरचं पीठही टाकून घेते आहे। आता ही भजी चटपटीत होण्यासाठी काही मसाले टाकून घेऊया। तर 1 चमचा इथं जिरं घेतलेला आहे, त्यासोबतच 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। तुम्ही इथं हिरवी मिरची बारीक चिरूनही वापरू शकतात। त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता यात टाकून घेते आहे 3 चमचे दही। दही हे थोडंसं आंबट असायला हवं म्हणजे भजींना छान चव येते। त्यासोबतच मी इथं 1 इंच अद्रक किसून हे टाकून घेते आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसणार तर ही कोथिंबीर स्किप करायची आहे। आता यात मी 1 मीडियम साईजचा बटाटा उकडलेला हा किसून टाकून घेते आहे। इथं आपल्याला उकडलेला बटाटाच वापरायचा आहे म्हणजे एक छान अशी बाइंडिंग येते त्यासाठी। तर इथं हा बटाटा किसून झालेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया। हे मिश्रण मी मिक्स करते तोपर्यंत आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनचंही बटन प्रेस करा म्हणजे अशा नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर इथं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। तर यात मी थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते। तर बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे। खूप सैलसर नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे। आता याला 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया म्हणजे आपण कच्चा साबुदाणा आणि भगर वापरलेली आहे तर ते पीठ पाणी ऑब्झर्व करतं त्यासाठी आपण इथं 10 मिनिटं हे रेस्ट करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत उपवासाची चटणी कशी बनवायची ते बघूया। तर इथं मी 1 छोटी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, साखर, चवीपुरता मीठ, अद्रक, कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि त्यासोबतच 1 चमचा दही घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेते आणि दही सुद्धा टाकून घेते। आता यात मी थोडंसं पाणी घालते म्हणजे चटणी ही अगदी स्मूथ बनून तयार होईल। तर बघा इथं आपली ही मस्त उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे। आता मी हिला एका बाउलमध्ये काढून घेते आणि या चटणीला फोडणी देते। तर इथं मी 1 चमचा तेल गरम केलेला आहे आणि त्यात अर्धा चमचा जिरं टाकून ही फोडणी चटणीवर टाकून घेतलेली आहे। आता हिला मिक्स करून घेते। तर बघा काही मिनिटातच ही मस्त चटपटीत चटणी बनून तयार झालेली आहे। तर हिला आता आपण साईडला ठेवूया। इकडे आपले भजींचं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे। बघू शकतात पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे। परफेक्ट इथं ही भजी बनणार आहे आज आपली। तर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल गरम झालं का लगेच यात आपण जसं तेलामध्ये भजी सोडतो त्याप्रमाणेच आपल्याला ही साबुदाण्याची भजी तेलामध्ये सोडायची आहे। तेलामध्ये भजी सोडत असताना गॅस फ्लेम हा मीडियमच असायला हवा, खूप हाय किंवा लो फ्लेम अजिबात ठेवायचा नाही। आता तुम्ही बघू शकतात यावर खूप सारे बबल्स आहेत म्हणून अजिबात यांना पलटायची घाई करायची नाही आहे। थोड्या वेळाने बबल्स हे कमी झाले का लगेच यांना पलटून घ्यायचं आहे। आता ही भजी तळत असताना आपल्याला लो फ्लेम अजिबात ठेवायचा नाही आहे। लो फ्लेम जर ठेवला तर भजी ही तेलकट होते आणि हाय फ्लेम ठेवला
तर ही भजी वरून अगदी लवकर क्रिस्पी होईल आणि आतून कच्ची राहील। त्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरच ही भजी छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे। तर बघा अतिशय सुंदर रंगामध्ये ही भजी तळून तयार झालेली आहे। वरून अगदी क्रिस्पी दिसते आहे। तर लगेच गरमागरम सर्व करूया। आवाज बघू शकतात तुम्ही, अगदी कणखर आवाज येतो आहे मस्त। आणि बघा मस्त वरून क्रिस्पी आणि आत अगदी मऊसूत अशी ही आपली साबुदाणा भजी बनून तयार झालेली आहे। आतून मस्त पोकळ दिसते आहे। तर या उपवासाला तुम्ही सुद्धा ही साबुदाण्याची भजी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत।